नमस्कार मंडळी. तर तुम्ही सगळे कसे आहात? बरे आहात ना? तर स्वागत आहे आपलं आमच्या खानदेशी किचन चॅनलवरती. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, ही जी रेसिपी आहे ती आमच्या खानदेशमध्ये खूप आवडीने खाल्ली जाते. आणि त्याचप्रमाणे ह्या रेसिपीने तुम्ही पापडही बनवू शकतात. गहू तांदळाचे पापड आमच्याकडे बोलतात. खिच्या पापड म्हणूनसुद्धा हे पीठ प्रसिद्ध आहे. तर आम्ही हे सध्या खाण्यासाठी बनवतो आहे. तर चला सुरू करूया. त्याचप्रमाणे बघू शकता व्हिडिओमध्ये गॅसवरती तुम्ही कढई तापत ठेवायची एक आणि साईडला बाउलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कढई तापल्यानंतर तुम्ही एक पै तेल त्यात सोडायचं आहे आणि सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता छोटे छोटे बबल्स येत आहेत. बबल्स आल्यानंतर तुम्ही ते गरम पाणी जे ठेवलं होतं साईडला ते कढईमध्ये टाकून द्यायचं आहे. टाकल्यानंतर परत हाय फ्लेमवरती गॅस राहू द्यायचा आहे. हाय फ्लेमवरती गॅस राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता बबल्स आली आहेत पाण्याला. त्याचप्रमाणे त्यात तुम्ही 1 चम्मच मीठ, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा आणि बडीशोप जी आहे ती जाड बारीक वाटून तुम्ही टाकू शकता किंवा अशीही टाकली तरी चालेल. त्याचप्रमाणे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते छोट्या उकळाने अधूनमधून एकजीव करत राहायचं आहे, जेणेकरून आपण जे तीळ, ओवा, बडीशोप आणि मीठ टाकलं आहे ते ह्या ज्या उकळीच्या पाण्यात आहे ते फ्लेवर्स यात आले पाहिजे. म्हणून तुम्ही अधूनमधून हे ढवळत राहायचं आहे. त्याचप्रमाणे यात आपण आता जे पीठ आहे गहू तांदूळाचं आपलं, यात आपण 1 वाटी गहू आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते थोडं थोडं करत टाकायचं आहे आपल्याला, एकत्र टाकू नये. कारण की जे एकत्र टाकल्याने आहे ना पिठाला एकजीव नीट होत नाही आणि ज्या गाठा असतात पिठी गाठा म्हणतो, तर खाताना एकदमच पीठ लागून येतं. म्हणून हे जे मिश्रण आहे ते हळूहळू सोडायचं आहे आणि त्याचप्रमाणे एकजीव करायचं आहे. एकजीव करताना ही जी फ्लेम आहे तुम्ही ती लोवर करू शकता. कारण की जर हायवर राहिली तर तुम्हाला जे मिश्रण आहे ते नीट एकजीव न करता ते कोरडं होईल आणि हे जे गाठा आहेत ते राहण्याची शक्यता असते. म्हणून लो फ्लेमवरती तुम्ही हे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि साईडला बघू शकता तुम्ही आपण अजून एक बाउलमध्ये पाणी उकळीला ठेवलेलं आहे. कारण की हे जे आहे ते पूर्णपणे मिक्स होत नाही, त्यात आपल्याला अजून पाणी टाकावं लागेल. त्याचप्रमाणे पाणी टाकल्यानंतर थोडेसे बबल्स आलेले दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर हे पीठ थोडं अजून हलवून तुम्ही क्रीमी टेक्स्चरमध्ये हे पीठ जे आहे ते होईपर्यंत तुम्ही हलवत राहायचं आहे. आणि वाटल्यास तर अजून पाणी लागलं तर तुम्ही टाकूही शकता. तुम्हाला जर हे गाढ किंवा घट्ट दिसत असेल म्हणून आपला जो टेक्स्चर आहे तो क्रीमी टेक्स्चर हवा आहे. या पिठाला तुम्ही अधूनमधून चम्मचने सतत ह्या ज्या गाठा आहेत त्या राहू नये म्हणून क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर तुम्ही यावरती झाकण ठेवून 5 मिनटंपर्यंत तुम्ही याला झाकून शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आणि क्रीमी टेक्स्चर आल्यानंतर तुम्ही प्लेटमध्ये सर्व करून शेंगदाण्याची चटणी किंवा तीळची चटणी वरून टाकून तुम्ही त्यावरती तेल टाकून तुम्ही हे जे आहे रेसिपी तुम्ही एन्जॉय करू शकता. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी लागली ही रेसिपी म्हणून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.